छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी केंद्र गवळी वस्ती येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता। यंदाचे हे 3रे वर्ष होतं। या विवाह सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी महसूल विभागात अनेक क्रांतिकारक निर्णय घेणारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्र कोठे, आमदार विक्रांतदादा पाटील यांची उपस्थिती होती। हजारो वऱ्हाडीच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना मंत्री महोदयाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या दिमाखदार सोहळ्याचा शुभारंभ झाला। विविध जातीची 8 जोडपी यावेळी विवाह बंधनात बांधली गेली। महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सामाजिक उपक्रमाचे आवर्जून कौतुक करत मागील 18 वर्षापासून संघटना लोकहितासाठी करत असलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला। सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस सरकार कधीच कमी पडणार नसल्याचे सांगत देवेंद्रदादा यांनी सांगितलेली गुंठेवारी तसेच बिटू मिळकतीचा प्रश्न एका महिन्यात सोडवणार असल्याचा जाहीर शब्द दिला। जयकुमार गोरे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालत संभाजी आरमार सामान्य माणसासाठी करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। या सोहळ्यास माजी उपमहापौर नानासाहेब काळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, जिल्हा परिषद अर्थ सभापती चेतनसिंग केदार, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, उद्योजक मनीष भैया सुरवसे, शिवसेना जिल्हा प्रमुख शरणराज केंगणाळकर, प्रशांत बडवे, डॉक्टर अनिल हुलसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहर प्रमुख सागर ढगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपजिल्हाप्रमुख सागर संगवे, संघटक राज जगताप, राजू रच्चा, पिंटू औरंगे, सुधाकर करणकोट, प्रवीण मोरे, प्रदीप मोरे, अविनाश विटकर, बाळासाहेब वाघमोडे, द्वारकेश बबलदीकर, दिनेश निंबाळकर, स्वप्नील इराबत्ती, किरण ताकतोडे, नागेश वनकडे, अक्षय अच्युगटला यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या सोहळ्यात 3000 लोकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली 11 पुरोहितांच्या चमूने या मंगल सोहळ्याचे विधिवत पौरोहित्य केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।